नमस्कार मंडळी. बैलगाड्याच्या क्षेत्रात पारंपरिक दावण आहेत आणि अशी एक महाराष्ट्रातील प्रसिद्ध दावण राहिलेलं आहे. पुढचा जे वारसा सांभाळणारी भरपूर लोक आहेत. गोट्या पाहू शकताय तुम्ही, गोट्यानं काही काळ गाजवला, पण त्याच दावणीला एक नवीन खरेदी झाली. बरं, नवीन खरेदी काहीतरी स्पेशल असणार, तर ती खरेदी काय आहे, नक्की काय पाहिलं ती आपण बघूया. माझ्यासोबत आहेत दादांचं नियोजन करणारे. पहिल्यांदा नाव सांगा तुम्ही. माझं नाव गणेश पुजारी. बरं, आता मला सांगा कुठलं नक्की शोध मोहीम कुठली आहे? शो बैल लक्ष्मण ड्रायव्हर गळणीमचे शिर्डीचे, ह्यांचा यो बैल आहे. आणि ह्यो बैल वैभव दादांनी म्हणजे दादांचे धाकटे चिरंजीव वैभव पाटील, आमचं सगळं म्हणजे बैल सगळं नियोजन वैभव दादा बघतात. बरं, बैल घेण्यापासून ते बाकी सगळंच नियोजन दादा बघतात. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. दादांनी हो बैल बघितला होता कर्जत जामखेडच्या मैदानात, सीमित पळाला होता, खाल्ला होता गाडीनं. दादांनी बैल बघितल्याच्या नंतर दादा म्हणले काय बी करा हो बैल उद्याच्या उद्या घ्यायचा आपण, काय झालं तरी. दादांचा सकाळी फोन आला, असा असा बैल आहे आणि आपल्याला घ्यायचा आहे, कुणाचा आहे काय मला माहित नाही, पण मी चौकशी करतोय. दादांनी चौकशी केली, त्यांचे मित्र आहेत आकाश खाडे म्हणून कर्जतचे, वैभव दादांचे. दादांनी त्यांना कॉन्टॅक्ट केला. मग सगळ्या गोष्टी लक्ष्मण ड्रायव्हरला ह्यांना कॉन्टॅक्ट झाला आणि ठरला बैल एका दिवसात, म्हणजे 2 शब्दात व्यवहार ठरला. त्यांनी पण काय असं ओढून ताणून 30 लाख आणि 40 लाख असं काही मोठी किंमत सांगितली नाही. त्यांनी मापशीर किंमत सांगितली. आपण पण किती सांगितली? त्यांनी 13 लाख किंमत सांगितली. आपण कितीला घेतला? आपण 9,55,000 रुपयाला. म्हणजे त्या किमती जर आजकाल पाहिलं तर त्या पद्धतीनं म्हणून आपण की जेमतेम किमतीला भेटला. किंमत मोठी आहे पण आजकाल खूप मोठ्या किमती झाल्यात. बरं, आता ज्या वेळेस आपण बैल घेतोय त्यावेळेस तुम्ही सांगितलं की एका कामगिरीवर बैल घेतला, पण आल्यानंतर त्याची कामगिरी काय राहिली झाली तुमच्याकडे इकडं आल्यानंतर दावणीला? बैल बोलवला तिकडून, व्यवहार ठरला. बैल आला आपल्याकडं आणि वांगीचं पारंपरिक मैदान होतं. त्या मैदानात ऑलरेडी आपण म्हणजे 2 वेळा 1 नंबर केलाय चालू सीझनमध्ये. इथनं मागं पण आपले 1 नंबर आहेत. चालू सीझनमध्ये म्हणजे बाऊंचे सहकारी आहेत राजोप्पा वांगीचे, आप्पांच्या गावची यात्रा, आणि तिथं आपला कायम 1 नंबर असतो. सलग 2 वर्ष आपण 1 नंबर केला होता. तो बैल नवीनच. त्या दिवशी आम्ही काही खरेदी केलेली वगैरे कोणाला काही सांगितलं नव्हतं. डायरेक्ट आपण बैल आणला आणि बैल त्या दिवशी पळाला खंदेरकडच्या माणिकसोबत, आणि बैलानं बुलेटचं बक्षीस घेऊन सलग 3ऱ्या वर्षी आम्हाला 1 नंबर मिळवून दिला. म्हणजे तुम्ही आणला कितव्या दिवसात प्रथम क्रमांकात? 2 दिवसात 2च दिवसात. मित्रांनो एका दावणीचा गुण असतो. म्हणजे हा बैल पळायचा, जे लक्ष्मण ड्रायव्हर आहेत भरपूर त्यांनी वासरं दिलेत महाराष्ट्रात, पळायचा बैल, पण एका दावणीचा गुणधर्म बघा, नियोजन असतं बैलगाड्यात, ते केलं आणि पहिल्याच मैदानात 2 दिवसात प्रथम पारितोषिक. बरं, आता प्रथम पारितोषिक घेतल्यानंतर यश टिकवणं अवघड असते, तर कसं बघताय? कारण आज बैलगाड्या तुम्ही बऱ्यापैकी सक्रिय असता सगळ्या गोष्टीत, पैरं करायला अडचण येते का? भरपूर पैरं करायला अडचण भरपूर येते. विषय काय आहे, एकतर ह्यात कंटिन्युटी पाहिजे. काय होतंय, आज फायनलला घेणारा उद्या गटाला मार खातोय. माणसांना म्हणजे हे जे इक्वेशनच लक्षात आलेलं नाहीत या बैलगाड्यातली. काय जण नुसती भाडी भरते ती. नियोजन कसं पाहिजे, काय पाहिजे, म्हणजे काय गोष्टी पाहिजेत. आता आम्ही जरी म्हणलं ह्यो बैल घालायचा आहे, तर आमचं वैभव दादा म्हणतात तो नाहीच बैल, म्हणजे चालणार नाही, मग किती पण स्पीडचा असतो ते. त्यांच्या डोक्यानं म्हणजे गुलालाचा खेळ कसा असतो, काय असतो, ही काय लोकांच्या अजून लक्षातच आलेलं नाही. बरं, सांगा की आता नवीन काय काय मुलं आलेत, यंग पिढी आलेत, काय काय लोकांना म्हणजे पळतात, बैल पळतात, पण कसं पद्धतीनं, कसं इक्वेशन तुम्ही म्हणताय कसं करावं असं तुमच्या मतानं? पळणाऱ्या बैलाबरोबरच पैरा झालं तर गाडी राहणार आहे. बैल पळणारा शेजाराचा आपल्या तोडचा पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे आपला बैल पळणारा पाहिजे. बैल आपला किती पोहती, आपल्या बैलाची किती ताकद आहे, या पहिल्यांदा मालकानं ही केली पाहिजे. नाहीतर मग अवघड आहे. मग काय रोज उठायचं, पैसे भरायचं, जायचं, पळायचं आणि घरी यायचं. पण आता असं असतं की चांगला बैल घालायचा असतं तर पैसे देणं वायदे आले, मग कसं काय करायचं, कसं म्हणणं आहे? विषय काय आहे, वायदी घेणारा म्हणतोय का की माझ्या घरी या मला वायदी द्या. तुम्हाला हौस आहे ना पळायची, बरोबर. आता काही लोक म्हणजे बाईट देते ती की मला घरातनं पैसे दिलं, मला मी अमुक विकलं आणि मी तमुक ही दिलं.
ती तुला नाद करायचा आहे म्हणून तू दिलंस बरोबर आहे की नाही बरं तुम्हाला नाद करायचा आहे तर तुम्ही वायदी आता जी वायदी घेतात ना त्यांनी पण आधी दिलेली आहे बरं हा ती सांगतात की आम्ही दिली आहे म्हणून आम्ही हक्कानं मागतोय दे बाबा आम्हाला म्हणून. बरोबर बरं काही लोक अशी पण आहेत की बाबा जाऊन चल भाडं तोडं दे आम्ही येतो बैल तुझ्यासाठी घेऊन किंवा अशी पण काही लोक आहेत किंवा काही लोक बाबा नावासाठीच खेळणार आहे ती त्यांच्या हिशोबातच खेळते ती असा पण विषय आहे. बरं तुम्ही एक वेगळा पैलू सांगितला की जर वायदे दिलीच नाही तर भेटणार कुठून, म्हणून ते बैलगाडी क्षेत्राला जाणीवपूर्वक असं म्हटलं जातं वायदी पण ह्यांनी चांगला मुद्दा उपस्थित केला. तुम्ही जर घरापर्यंत घेऊन जात असेल तर पैसे कोणाला नकोत, तर पहिल्यांदा देणाऱ्यांनी बंद करावं तर वायदेची परंपरा थांबेल. आता मला सांगा की हा बैल तेजा नाव आहे, तेजात काय वेगळं पण तुम्हाला दिसतं? आता सगळी तुम्ही बैल बघताय, तुमच्या दावणीलाही भरपूर एक हिंद केसरी बैल झाला गोट्या, ह्यात काय वेगळं पण आहे? बैलाला म्हणजे शरीरात वेगळेपण किंवा दिसण्यात वेगळेपण असण्यापेक्षा त्याचा पळ चांगला आहे किंवा त्याला स्पीड आहे आणि बैलगाडी क्षेत्रात स्पीडला महत्व आहे. बरोबर, ज्याला स्पीड आहे तो पुढं आहे सगळ्यांच्या आणि ह्या बैलाला स्पीड आहे, ती स्पीड बघूनच दादानी बैल हेरला. कुठल्या साईडनं पळतो तेजा? बैल दोन्ही खांदी पळतोय पण आपल्याकडे आल्यापासून आपला एक खांदीच आत्ता पळतोय. पब्लिकनं पळतो का? पब्लिकनं आत्ता घट पब्लिकनेच काढला. म्हणजे जे मैदान आहे जे आत्ता झालेलं तर तिथून कडनं पळालेलं आहे. बरं आता त्याचं पळण्याची स्टाईल सांगा, कारण काय प्रत्येक जणाला माहीत नसतं, बघितलेलं नसतं, तर हा बैल कसा पळतो? बैल टॉप टू बॉटम तेवढाच पळतोय. बैलाला काय खालच्या हिश्यात कमी स्पीड आहे किंवा पुढच्या हिश्यात लई पळतोय असं काय नाही, बैल टॉप टू बॉटम तेवढाच पळतोय. बरं, मी आवर्जून सगळ्या जे बैलगाडी मालकांना प्रश्न विचारतो, एक तुमचा अंदाज असतो बैलाचा की मला हे पैरे दिलं तर चांगला बैल जोड पळू शकतो, आमच्या चांगली गाडी पळेल, तर असं कुणाबरोबर वाटतं की चांगली जोडी पळेल ह्याला संधी दिली तर? विषय काय, सगळ्यांचीच बैल कुणाला डाव उजवं करायला नको, सगळीच आपली मित्रमंडळी जवळची आहेत, सगळी बैलवाली आणि सगळ्यांचीच बैल आता डावीची चांगली पळतात बऱ्यापैकी. म्हणजे असं कुणाचं आता एक नाव नाही घ्यायला पाहिजे, सगळी बैल चांगली पळतात डावीची आता बऱ्यापैकी. बरं, म्हणजे आज आता आपला ओळखी होता बैलच्या पळतोय, त्याच्याबरोबर गाडी पळाली बरोबर, ह्या मैदानात चांगली पळते, म्हणजे सगळी डावीची बैल चांगली पळतात बऱ्यापैकी चांगली पळते. मी विचारण्याचं कारण तुम्हाला सांगतो, काय जे लोकांना माहीत नसतं की ह्यांना पळायचे, तर असे काय पैर होतात की अरे बापरे हा ह्यांना पळायचे तर एक अड्डा घालू. आता हे सगळं चक्कर आहे, भरपूर विषयावर चर्चा होऊ शकते, हे बऱ्यापैकी ॲक्टिव्ह असतात, तरुण आहेत, तरुणांचं प्रतिनिधित्व करतात. तर मित्रांनो आत्ता त्यांची टीम गाडी लागलेलं आहे म्हणून गेलेले आहे, या आपण समोर येऊन बोलू, बैला लावायचं रेस्टची करत आहे. तर म्हटलं आपला एक महत्त्वाचा मुद्दा मला बोलायचे आणि ते तुम्ही बोलावं. आता हे बैलगाडा क्षेत्र नक्की कसं आहे? काय जण म्हणते ते बैलगाडी क्षेत्रात राजकारण चालतं, बैलगाडी क्षेत्रात वशिलं चालतात, तुमच्या काय बघण्यात एक तरुण म्हणून काय सांगाल तुम्ही? काय वशिला चालत नाही, ज्याचा बैल पळतो तो पुढं लागतो. इथं वशिला आणि विशीला ज्याचा पळत नाही किंवा काहीतरी असते त्यांना त्या गोष्टी पटतात. ज्यांना म्हणजे ज्यांचा बैल पळतोय त्यांच्या काही आर्ग्युमेंट नसतात. बैलगाड्यात कसं आहे की बाबा प्रत्येक जणाचं वेगवेगळं काहीतरी नियोजन आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं काहीतरी नियोजन आहे. काय आहे प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाची मानसिकता काय झाली बैलगाड्याबद्दल की बाबा त्याची राहिली म्हणजे त्याचा वशिला होता, त्याची पळाली म्हणून राहिले हो. बैल पळाल्याशिवाय तरी राहते ती का? बरोबर, असा विषय आहे ना. राजकारणाचा काय विषय आहे आता? काय जण म्हणतात की हाय तुम्ही ऐकत असाल की हा खेळ गरिबांचा राहिला नाही, ह्या वाक्याशी काय म्हणाल तुम्ही? कसा गरिबांचा राहिला नाही म्हणायचं? आता ह्यात किती गाड्या गरिबांच्या आल्या त्या, ती 7,000 रुपये खर्च करते तीच की 7-8,000 रुपये मैदानाला, मग गरिबांचा खेळ कसा नाही म्हणायचं? असं कसं होईल? बरं, जो खर्च करतोय बैल सांभाळतोय म्हणले तो गरीब नाही, बैलाला खर्च किती होती तुम्हाला पण माहिती. मग बरोबर, म्हणजे असं वाटतं मागडं तात्याने म्हणलेलं की ज्याच्या दावणीला बैल आहे तो कधी गरीब असू शकत नाही. नाहीच गरीब, ज्याच्याकडे बैल आहे तो कसा गरीब राहील? 7,000 रुपये एका मैदानाला जर खर्च करत असेल आणि परत 5व्या दिवशी जर मैदान खेळत असेल तर पण तुम्ही जर बघितलं असेल बैलगाड्यात प्रमाण कमी आहे, म्हणजे जर 100 गाड्या त्यातल्या 5 ते 6 जी गाड्या त्यांना गुलाल भेटणार, बाकीच्यांना ते अपयश. मग काय करायचं असतं नियोजन? मागाशी आपण बोललो थोडंफार. मग शर्यत कशाला म्हणले? एकच जिंकणार आहे ना कोणतरी 5 मधला, मागच राहणार आहे, पुढंच पळणार आहे. आता काय त्याच्यात आता मार खाल्लेला घरीच जाणार आहे ना. बरोबर,
त्याचं काहीतरी जरी नियोजन किंवा त्याचं स्पीड कमी असेल म्हणून त्यानं मार खाल्ला. म्हणजे स्पर्धा आहे एक. स्पर्धा आहे असं नाही म्हटलं पाहिजे की बाबा इथं वशिला चाललाय किंवा अमुक झालंय, काही नाही. मार खाणारा मारच खाल्लाय. बरं, आता असं नाही होत की नेहमी यश किंवा तुमच्याही बाबतीत झालेलं आहे. नाव करणं सोपं आहे पण टिकवणं फार अवघड आहे. तर तो प्रयत्नात काय काय अडचणी येतात? मी काय म्हणतोय की नाव टिकवाय अडचण आहे. 100% अडचण आहे. आता ही 3 पिढ्या झालं भाऊंच्यापासून ही घरनाथ करते. काहीतरी यांचं नियोजन किंवा काहीतरी कष्ट असल्याशिवाय नाव राहिले का? मग उगीच नाव आहे का यांचं? आता आम्ही येतो, मी असेल, धीरज भाऊ असतील आमचं, व बापू असेल, पवन असेल आमचा वांगीचा. आम्ही कधी ह्या म्हणजे पैशासाठी कोण येत नाही. आम्ही स्वतः सगळी व्यावसायिक आहे. आम्ही सगळा व्यवसाय बघून आमचा आम्ही येऊन आत करतो ओगलेवाडीत येऊन. आणि ही घर कधी स्वतः मालक म्हणून राहिलंच नाही. तुम्ही कधी पण स्टेजवर कधी बघितलं असेल बक्षीस घ्यायला किंवा काय, तुम्हाला आत्ता दाखवलं म्हणून तुम्हाला माहीत पडले दादांचा धाकटा चिरंजीव आहे. ती कधी फोकसमध्ये कुठल्या किंवा मुलाखतीत किंवा आम्ही मालक आहे, मालक म्हणून कधी पुढं नसतात. ही मालक म्हणून आम्हीच. बरं. आणि मग ह्यो नाद पण आम्ही मालक म्हणूनच करतो सगळा. बरं, तुम्ही कधी जोडलाय दादांशी? आम्ही आता तसं एक 4-5 वर्ष झाली की 4-5 वर्ष. पण कधीतरी वाटतच असेल की नाही आपला बैल असा वैयक्तिक जरी असला तरी शेवटी दादा तुम्हाला तुमच्या म्हणजे मुलाखत असू द्या अगदी बैल तुमचा म्हणून स्वीकारतात, पण ती भावना असतीच की हो कधी आयुष्यात. आता इथनं म्हणजे इथनं मागं पण नाही आणि आयुष्यात इथनं पुढं कधीच नसणार. ही जी बैल आहे ती ही त्यांनी त्यांच्या परिवारासाठी किंवा त्यांच्या नादासाठी घेतलेली नाहीत. एक गोष्ट ही सगळी आमच्या नादासाठी दादा बैल घेतलेली आहेत दादांनी. ही घर कधी स्वतःसाठी नाद करत नाही किंवा स्वतःच्या नावासाठी करत नाही. ही आमच्या पोरांच्या नादासाठी बैल घेतलेले आहेत त्यांनी. ही म्हणजे हे आता आम्ही आमच्या हौसासाठी 9-10 लाख रुपये खर्च आमच्या हौसासाठी आहे. ही तुम्हाला कधी उद्या दादा म्हणजे कधी दिसणार नाहीत मैदानात. किंवा संग्रामबाई आमचं मैदानात आलं तर लय मोठा उद्योजक आहे संग्राम पाटील, पण तुम्हाला कधी मैदानात आलं बरोबर मैदानात बी कधी आता तुम्हाला माहिती आहे बरीच जण येतात मोठी माणसं, तुम्ही बघताय किती फोकसमध्ये असतात किंवा किती चर्चेत असतात. ही नावच आहे फक्त संग्राम उदयसिंह पाटील, अजून काही लोकांना माहित नाही तो माणूस किती मोठा आहे किंवा किती मोठा उद्योजक आहे किंवा किती हुशार माणूस आहे तो, ही कुणाला माहित नाही. बर, पण ती कधी फोकसमध्ये नसतात. बर, आता आपण चर्चा करतोय आणि तुम्ही बोलणारा व्यक्ती आहात म्हणजे दिलखुलास बोलताय. काय होतं आपण बैल सांभाळतोय सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही बोललं की आमच्या अन्नासाठी त्यांनी बैल घेतलाय, पण आता एक प्रश्न उभा राहतो ते तुम्ही दिलखुलास बोलावं. काय होते सगळं झालं तरी काय असतं, तुम्ही पहिल्यांदा सांगा तुम्ही तुमचा व्यवसाय वगैरे काय आहे? माझा फ्लेक्स प्रिंटिंगचा व्यवसाय, माझी फ्लेक्स प्रिंटिंगची मशीन आहे नागा शिवनगरला. कसं करता मॅनेज ते? घरी काय सांगून येतात? घरी काय सांगायची म्हणजे आज आता मैदान आहे, आज दुकान तिकडे चालू आहे, आज दुकानावर भाव आहे, भावाबरोबर कामगार आहेत 2, काम तिकडे चालू आहे, काम चालू आहे. नुसता बैलगाड्याचा नाद नुसता बैलगाड्याचा नाद करून नाही जमत. कधीतरी कामाकडे पण म्हणजे महत्वाचं कामाकडे लक्ष देत आपण हे सगळं करतोय. बरं, आता आपण खऱ्या अर्थानं जर बैलगाड्यात चालू झाल्यापासून तुमच्या धावणीचा हिरो कोण राहिलेला आहे? हिरो बघा गोट्या राहिलेला आहे. गोट्या बघू शकता मित्रांनो. गोट्यात काय सांगाल, कशा पद्धतीनं आता पुढचं नियोजन असेल, कशा पद्धतीनं तुम्ही करणार आहात? बैल आता पळतोय आपला, आज पळायला चांगला पळवायचा, त्याच्याकडनं काही लई मोठी अपेक्षा नाही. म्हणजे ज्या मैदानात माणसांना एकदा राहायची नाकी नऊ आली त्या मैदानात 2-2दा बैल राहिला. मोठ्या मैदानात राहिलाय? हा, हिंद केसरी मैदानात कोरेगावात 2 वेळा, पेडगावला 2 वेळा आणि पुशेगावला 1 वेळा राहिला. आता ह्याच्यापेक्षा जास्त बैलाकडनं कुठली अपेक्षा ठेवायची? बरोबर. बरं, आत्ता कसं चालू आहे म्हणजे त्याचं? बैल जरा आजारी होता, आज बैल लई दिवसांना मैदानात आणलं. बैल आज पळाला आहे मगाशी, बैलाला नाकात जखम होती त्यामुळे बैल बांधूनच होता. बरं, अजून एक म्हणजे जाणीवपूर्वक माझी इच्छा आहे की ह्या बैलाची पैदास काय आहे का विचारत काय? कारण हा असलं जीन्स नसतात म्हणजे एक वेगळ्या प्रकारचे जीन्स आहे. अजून तर काय नाही तसं नियोजन आमचं. असं काय म्हणजे नियोजन नाही की बाबा पैदास करावे म्हणून बैलाचे, असं काय नाही नियोजन. अजून पळतोय आपला बैल. बरं, तर मित्रांनो भरपूर बोलू शकतो आणि भरपूर विषय आहेत, पण आत्ता मैदानात सगळं ह्यांची गणितं चालू असतात, तर ती गणितं सोडवण्यासाठी त्यांना वेळ देऊया.
मैदानात एक वेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतात. तर तुम्ही मनसोक्त बोलताच नेहमीच, आज कॅमेरासमोर बोलला. जसं गोट्यानं नाव कमावले तसं तेजानंही तेवढ्याच पद्धतीनं नाव कमवावं आणि तुमच्या टीमचं आणि दादांचं नाव असंच बैलगाड्या क्षेत्रात प्रभावीपणे पोचत राहावं. धन्यवाद.